गेले. प्रत्येक डॉट बॉल नक्कीच धावांचा वेग नक्की तुम्हाला वाढवावा लागेल. 24 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 5 बॉल शिल्लक. बोरावळ्याचा संघ देखील आपल्याला यानंतरच्या सामन्यात यानंतर आजच्या दिवसामध्ये नक्कीच खेळताना पाहायला मिळेल. समीर महाद्दी आणि त्यांचे सर्व सहकारी रोहित पार्टे असतील, सुदेश शिंदे. चांगला चेंडू, चांगला फटका, चांगला झेल देखील त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण आणि कॅच देखील चांगलीच पकडली गेली. फलंदाज क्रमांक या ठिकाणी दुसरा माघारी परत आहेत. अक्षय कोळसकर यांची खेळी संपुष्टात. तो मंडप वाला कुठे गेला तू गेले वर्ग बघ ना विनायक बॅटिंग साठी नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. हा चेंडू देखील चांगला चेंडू, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, फुलरच्या बॉल नक्की टाकला गेलाय. शेवटचं षटक आहे आणि या षटकामध्ये धावा येत नाही आहेत. पहिल्या 3 चेंडूमध्ये जर पाहिलं तर एकही धावा आली नाहीये, एक विकेट देखील गेली आहे. म्हणजे शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. समीर महाद्दी यांचं देखील आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. किरण मोरे हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. प्रत्येक खेळाडू मात्र पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनशी जोडला गेलाय आणि त्यांना माहिती आहे या ठिकाणी चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल, एक दर्जेदार क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल, दर्जेदार स्पर्धा पाहायला मिळतील आणि आयोजक देखील तेवढेच दर्जेदार तुम्हाला पाहायला मिळतात. त्यासाठी प्रत्येक खेळाडू मात्र नक्कीच आज उद्या परवा आपल्या खेळाची छाप सोडेल. कोणता संघ जिंकणार चॅम्पियन ट्रॉफी 2022. एक सिंगल घेतली गेली आहे. शेवटचे 2 बॉल. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बराच बाहेर पिचिंग केला गेलाय. व्हाईट बॉल पंचांकडे येतोय, गोलंदाजाला दंडित केले गेले. अपांतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 26 धावा 26. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. आविष्कार जाधव चांगली गोलंदाजी प्रात्यक्षिक दाखवत आहेत, चांगली गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. रुपेश जाधव यांच्या अनुपस्थितीमध्ये हा संघ खेळताना पाहायला मिळते. पुढील 3 वर्ष नक्कीच रुपेश जाधव हे संघामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाहीये, परंतु त्यांचा पाठिंबा दुबईला असले तरी त्यांचा पाठिंबा तहसील संघाला आहे आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनला देखील आहे. दोन धावांनी स्कोर कार्ड पुढे जातोय. 28 या आकड्यावरती शेवटचा बॉल या षटकातील. समोर खेळायचा प्रयत्न, लंबांना क्षेत्ररक्षक तैनात, लखन त्या ठिकाणी होता. चेंडूची फेक केली त्याचवर मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांनी धावफलक 30 या आकड्यावरती विजयासाठी बनवायचे. त्या 31 धावा 31, 24 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता तहसील संघाला. यानंतर इनिंग मध्ये नक्कीच कशा प्रकारे बॅटिंग केली जाते, कशा प्रकारे बॉलिंग केली जाते, थांबवलं जात आहे का की धावा बनवल्या जात आहेत हे नक्कीच पाहावं लागेल. शेवटच्या या 4 षटकामध्ये 4 षटक आहेत, 24 बॉल आहेत. 24 बॉल मध्ये तुम्हाला 31 धावा बनवायच्या आहेत.
आता त्याला घेऊन जायचंय नाही तरी सुद्धा टेबल सीट घेऊन जा पण त्याला घेऊन त्याला इथं झोपायला जागा द्या सकाळी पहिलीच लागली त्याची पण बाहेरच आलाय वतवाली टीम टाकली की आता वाडी वेगळे यांची टीम जुना बॉल इकडे दे दोन असतील इकडे दोन्ही ऑडिओ चालू कर दोन्ही चालू करायचे तर गोलंदाजीसाठी किशोर शेडगे. किशोर परसुले गाव हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्व मंडळी त्यांचं देखील आम्ही हार्दिक असं स्वागत करतो. दत्तारामजी सप्पा या ठिकाणी उपस्थित झाले. कदम साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे देखील हार्दिक असं स्वागत. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत नक्कीच परसुले गावाने देखील स्पर्धा चांगलं आयोजन त्यांचं पाहायला मिळालं. पहिला बॉल 31 धावांचं आव्हान पार करायचंय. प्रणय चोरगेसाठी रिव्हर्स खेळायचा प्रयत्न पोचतोय. कोणती धाव मात्र मिळत नाही. डॉट बॉल. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी अभि हृदय चेंडूची फेक केली. त्यावर एक सिंगल संघाचं खातं देखील खोललं गेले. अजूनही 30 धावांची आवश्यकता. चांगला फटका लॉंग ऑनला खेळलाय. एकच धाव मिळतीये. पळचिल आणि देवळे या दोन संघादरम्यान ही मॅच दुसरी मॅच तुमच्या समोर. प्रणय तोरगे आणि प्रसाद ही जोडी. हा चेंडू जर पाहायला गेला तर रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, परंतु ऑफस्टंपच्या बराच बाहेर चेंडू पिचिंग केला गेला. अभि केसरकडून देखील चूक झाली. धावा मिळतील त्या 5. प्रणय तोरगे आणि प्रसाद ही जोडी.
अभिकडून नक्कीच चूक झाली आहे, जिथे मात्र 4 धावा बाईच्या रूपामध्ये मिळाल्या. हा कुटापाचा बॉल, त्याला मात्र नक्कीच ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडूवरती येतोय, त्याचवर एक सिंगल घेतली गेली. एका धावीवरती समाधान मानावं लागते. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत चॅम्पियन ट्रॉफी 2022 आयोजन पाहायला मिळते. 3 दिवस ही स्पर्धा, 40 संघांचा सहभाग. त्यामध्ये आज 16 संघ, उद्या 16 संघ आणि शेवटच्या दिवसामध्ये 8 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. मोठमोठे संघ, नक्कीच मोठमोठे खेळाडू देखील आज आपल्या पोलादपूर तालुक्यामध्ये घडताना पाहायला मिळत आहेत. बाहेर जाऊन देखील पोलादपूरचं नाव नक्कीच यशस्वी आणि नक्कीच गाजवलं जात आहे. याच पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून जे खेळाडू क्रिकेट खेळत आहेत, त्यांचा दर्जा, त्यांचा खेळ मात्र नक्कीच सुधारलाय आणि प्रत्येक खेळाडू आज वेगवेगळ्या मोठमोठ्या स्पर्धा, मोठमोठ्या संघामधून देखील खेळताना पाहायला मिळतोय. किशोर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी अनुभव आहे यांच्याकडे देखील तेवढाच, परंतु फटका तर होतोय. अक्षय त्या ठिकाणी कोणतीच चूक करणार नाही. लॉंग ऑनला एक झेल चांगला तिथे पकडला गेलाय. फलंदाज क्रमांक या ठिकाणी बाद होतोय तो दुसरा. पहिला प्रसादच्या रूपामध्ये पहिला धक्का बसतोय. प्रसाद माघारी परत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता, परंतु लॉंग ऑनला देखील खेळताना पाहायला मिळतोय. किशोर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी अनुभव आहे यांच्याकडे देखील तेवढाच, परंतु फटका तर होतोय. अक्षय त्या ठिकाणी कोणतीच चूक करणार नाही. अलंकार जाधव बॅटिंगसाठी आमंत्रित केले गेले. अलंकारला अष्टपैलू कामगिरी नक्कीच पाहायला मिळते. का गोलंदाजी करत असताना 7 धावांचं षटक नक्कीच अलंकारने टाकलं गेलं आणि अभि केसरकरला बाद केलं गेलं होतं, परंतु आता बॅटिंगची धुरा देखील त्याच्यावरती सोपवली गेली आहे. प्रणय आणि अलंकार ही जोडी, तर गोलंदाजीसाठी अक्षय यांना आमंत्रित केले गेले. 31 धावांमध्ये थांबवलं जाईल का, धावा डिफेंड करू दिले जातील का, हे देखील पाहावं लागेल. अभि केसरकर याला देखील एक यशस्वी कर्णधार म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जातं. त्याने PTPL सारखी स्पर्धा जिंकली. प्रथम क्रमांकचा मान ज्योती एंटरप्राइजेस देवळे संघाने जिंकला. त्यामध्ये अभि केसरकर नक्कीच दिल्ली सतत कोळसकर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. देवळे संघाकडून सातत्याने ते देखील प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात आणि आज देखील ही स्पर्धा चॅम्पियन ट्रॉफी 2022 अक्षय गोलंदाजीसाठी, तर अलंकार बॅटिंगसाठी. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक ड्राईव्ह चांगला पाहायला मिळाला अलंकारच्या बॅट मधून. तिथे मात्र क्षेत्ररक्षक नव्हते, तर मग लगेचच फायदा घेतला. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. चेंडू होता, फ्लोअर फुल टॉस, त्याला मात्र लगेच लॉंग ऑफला खेळला. डीप मधून फिल्डर येतोय, त्यावर एक सिंगल घेतली गेली. एकेरी धावा नक्की त्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात केली अलंकारने. पहिला चेंडू फेस करत असताना एक ड्राईव्ह पाहायला मिळाला. त्याच्या बॅटमधून दुहेरी धावा घेतले गेल्या आणि आता मात्र सिंगल वरती समाधान म्हणावं लागते. धावफलक पुढे जातोय. 11 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. अजूनही 20 धावांची आवश्यकता. मॅच मात्र रंगतदार अवस्थेत तुम्हाला पाहायला मिळते. अटीतटीची मॅच नक्कीच पाहायला मिळेल. शेवटच्या चेंडूपर्यंत जर मॅच गेली तर एक वेगळा रिझल्ट नक्कीच पाहायला मिळेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल देवळे संघाच्या गोलंदाजांना आणि थांबावं लागेल पचिल संघाच्या फलंदाजाला. चांगला फटका बॉल होता. डाव खेळायचा प्रयत्न लॉंग ऑनला केला. क्षेत्ररक्षक येतोय. विनायक त्या ठिकाणी होते, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीये. चांगलं रनिंग मध्ये विकेट पाहायला मिळते. या 2 धावांनी फलक पुढे जातोय. एकेरी दुहेरी धावा नक्कीच प्रणय घेऊन जाण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. कर्णधार आहेत, कॅप्टनची धुरा सांभाळत आहेत आणि बॅटिंग देखील करत असताना नक्कीच बॅटिंगची धुरा देखील
रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसतोय. कोणती धाव मिळणार आहे? डॉट बॉल. तेरा धावा फलकावरती आहेत. 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत. अक्षय कोळसकर, शैलेजी कोळसकर हे देखील या संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. निलेश दादा कोळसकर हे देखील या संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. चेंडू मात्र लॉफ्ट केलाय हलक्याने, परंतु एकच धाव मिळते. ऑनसाइडला डीप मधून फिल्डर येतोय. एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. चारी साईडला बाउंड्री लाईन असणारे मैदान. पहिली स्पर्धा आपल्या तालुक्याची नक्कीच पाहायला मिळते असोसिएशनच्या माध्यमातून. चॅम्पियन ट्रॉफी 2022. अक्षय कोळसकर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी, तर अलंकार जाधव आणि प्रणय ही जोडी. चांगला चेंडू, बॅटची एज. आता मात्र अभि केसरकर कोणती चुकी करणार नाही. एक चांगली कॅच यष्टांच्या मागे पकडली गेली. फलंदाज क्रमांक या ठिकाणी चांगला चेंडू, बॅटची एज. आता मात्र अभि केसरकर कोणती चुकी करणार नाही. एक चांगली मला नक्कीच या स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकते, मात्र आता चांगली कॅच पकडली गेली. षटकाची देखील समाप्ती. चांगलं इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळाली अक्षयची. षटक संपले. दुसरं 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव आहेत त्या 14. बारा बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा आहेत 14. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 17 धावांची आवश्यकता. अभिषेक गोलंदाजीसाठी. या गोलंदाजीने देखील कमाल केली होती पीटीपीएलच्या स्पर्धेमध्ये. केवळ एका धावेचं षटक टाकलं होतं. 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता होती. आणि पितळवाडी संघाकडून खेळत होता, त्यामध्ये नक्कीच एका धावाचं षटक टाकलं होतं आणि संघाला अंतिम 3 मध्ये घेऊन गेला होता. तोच गोलंदाज अभिषेक गोलंदाजीसाठी. देवळे गावाचा हा खेळाडू. अभिषेक डाकुर हाताचा गोलंदाज आहे. चेंडू वळवण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे. आणि आता मात्र आवश्यकता आहे संघाला, देवळे संघाला, की कशा प्रकारे किती धावांचं षटक, कमीत कमी धावांचं षटक टाकलं जातंय का. दोन्ही फलंदाज डावखोर हाताचे आहेत आणि गोलंदाजीसाठी देखील गोलंदाज डावखोर हाताचा आहे. परंतु कशा प्रकारे सामनाला रंगतोय, कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते, थांबवलं जातंय का. 12 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता आहे. धावा बनवल्या जातील का की रोखलं जाते. अभिषेक गोलंदाजीसाठी एक चांगला गोलंदाज. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर पिचिंग केला गेलाय. व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्या अजूनही 12 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता विजयासाठी असेल. पळचील संघाला प्रणय आणि अबू जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अबू जाधवकडे देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. चांगला ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथं मात्र नक्कीच गॅप मध्ये फटका खेळलाय. किशोर त्या ठिकाणी चेंडूवरती गेलेत वेगाने. 2 धावा तर पूर्ण. तिसऱ्या देखील प्रयत्न केला गेलाय आणि 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात.
18 धावा धावफलकावरती. अजूनही 13 धावांची आवश्यकता. लोअर फुल टॉस या ठिकाणी किशोर आहेत परंतु कॅच केले ड्रॉप. महत्वाची विकेट. अब्दुल जाधव सारखे खेळाडूला जीवदान दिले गेले. लॉंग ऑफला कॅच होती, कॅच देखील ड्रॉप केली. 2 धावा मिळाल्यात. 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जातो 20 या आकड्यावरती. कॅच पकडतो ना. चांगला फटका ड्राईव्ह केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक शैलेश कोळसकर त्या ठिकाणी आहे. चेंडूची फेक केली जाते तद्वर एक सिंगल. आता मात्र धावांची आवश्यकता आहे ती 10 धावांची आवश्यकता आहे. तिसरं षटक देखील पाहायला मिळते. थोडंसं महागडं षटक. पहिल्या षटकात 8 धावा खर्च केल्या गेल्या होत्या परंतु नंतर इकॉनॉमिकल गोलंदाजी अक्षय यांची पाहायला मिळाली. चांगला चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. डॉट बॉल. कोणती धाव मात्र मिळणार नाही. प्रत्येक चेंडू मागे प्रेशर नक्कीच गोलंदाजाचे देखील वाढते तेवढेच बॅट्समनचं देखील वाढलं जाते आणि या चेंडूवरती कोणती धाव मिळाली नाहीये. धावफलक 21 या आकड्यावरती थांबलाय. तो 21. 10 धावांची आवश्यकता. 8 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. एकदा चांगला ड्राईव्ह लॉंग ऑफला डीप मधून फिल्डर येतोय तोवर मात्र एका धावेवरती समाधान राहावं लागेल. एकच धाव मिळते. 9 धावांची आवश्यकता. अजूनही 7 बॉल आणि 9 असं समीकरण. चांगला फटका परंतु एकच धाव. बॅटची एज घेतली गेली होती. पॉइंटला क्षेत्ररक्षक होते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. 6 बॉल आणि 8 असं समीकरण पाहायला मिळते. धावफलक 23 या आकड्यावरती. 6 बॉल 8 धावांची आवश्यकता. कोणता संघ जिंकणार, कोणता संघ रेवडी कोतवाल या संघासोबत खेळेल हे 6 चेंडू सांगतील. 6 बॉल 8 धावांची आवश्यकता. अब्दू जाधव आणि प्रणय ही जोडी. प्रणय कदम आणि अब्दू जाधव ही जोडी मैदानामध्ये आहे. रेवडी कोतवाल आपला कॅप्टन पाठवा. रेवडी कोतवाल. सहा बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी अभि केसरकर स्वतः कर्णधार बॉलिंगसाठी बॉलिंग मार्कवर दाखल होत आहेत. अब्दू जाधव मात्र मोठ्या क्षमतेचा खेळाडू. मोठी क्षमता त्यामध्ये देखील आहे. मोठे फटके खेळण्याची आणि आज सामन्यामध्ये नक्कीच पाहावं लागेल अभि केसरकर त्याला थांबवतोय का. दोन्ही जर पाहिले तर दोन्ही खेळाडू तेवढेच महत्वाचे आहेत तरी तेवढे ताकदीचे खेळाडू आहेत अभि केसरकर आणि अब्दू जाधव यांच्याकडे पाहिलं जातं. एका साईडला देवळगाव तर एका साईडला पळचिलगाव अशा 2 गावांदरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. रंगतदार अवस्थेत सामना. प्रत्येक चेंडू मात्र नक्कीच डॉटबॉल टाकावं लागेल तर प्रत्येक चेंडूवरती धाव येणं गरजेचं आहे. 6 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. एक वेगळी रणनीती नक्कीच आखली गेली अभि केसरकर कडून. स्वतः गोलंदाजीसाठी आलाय पहिला चेंडू घेऊन. डोर फुल टॉस नक्कीच होता परंतु पंचांकडून नो बॉलचा कॉल आणि अवंतरच्या रूपामध्ये धाव मिळेल ती 1. फ्री हिट 6 बॉल असेल. प्रत्येक चेंडू मागे फ्री हिट
नो बॉल वरती प्रत्येक नो बॉलला फ्री हिट असेल. लोअर फुल टॉस चेंडू हवेत तर आहे, परंतु फ्री हिटचा हा बॉल. एक धाव तर घेतली, दुसरा देखील प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जातोय 26 या आकड्यावरती. अजूनही धावांची आवश्यकता आहे ती 5 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न आणि या ठिकाणी मोक्याच्या क्षणी कॅच पकडली गेली. फलंदाज अबू जाधवची देखील खेळी संपुष्टात, माघारी परतावं लागते. मोक्याच्या क्षणी 5 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न आणि या ठिकाणी मोक्याच्या क्षणी कॅच पकडली. यासाठी ओळखले जातात अबी केसरकर. रबर बॉलची स्पर्धा केसरच्या मैदानामध्ये होती. 6 बॉल 3 धावांची आवश्यकता असताना अबी केसरकर स्वतः गोलंदाजीसाठी आले आणि संघाला विजय मिळवून दिला गेला होता. परंतु आता देखील मोठे फलंदाज बॅटिंगसाठी आहेत, तरी देखील गोलंदाजीसाठी आले. 6 बॉल 8 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूमध्ये नो बॉल टाकला, तर नंतर 2 धावा आल्या आणि नंतरच्या चेंडूवरती विकेट मिळवली गेली. चार बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. 4 बॉल 5 धावा. आविष्कार जाधव बॅटिंगसाठी नवीन बॅटर. लोअर फुल टॉस, त्याला मात्र फाईन लेगला शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक शैलेश कोळसकर चांगलं क्षेत्ररक्षण आज पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू गेला त्यांच्याकडे, परंतु फर्स्ट अटेम्प्ट मध्ये देखील चेंडू पकडला गेला. चेंडूची फेक देखील तेवढीच चांगली केली गेली. हा चेंडू देखील जर पाहायला गेलं तर नक्की शॉर्ट फाईन लेगला खेळला गेला होता. एक सिंगल मिळाली. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता, परंतु एक धाव लेग बाय रूपामध्ये पंच आम्हाला कळवत आहेत. एक सिंगल मिळते. सामना आता येऊन पोहोचलाय तो 2 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग आहे, कंपल्सरी तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. 2 बॉल आणि 3 धावा. 2 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. युट्यूबला देखील आमचे प्रेक्षक जुडलेत, आमच्या पोलादपूर तालुक्यातील क्रिकेटचे चाहते जुडलेत. प्रत्येक गावामध्ये पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा वेगळा ठसा मात्र नक्कीच उमटवलाय. सर्वांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करू. मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. 2 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. आविष्कार जाधव मोठा फटका खेळायचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता, परंतु या चेंडूवरती देखील काय गोलंदाजी करतोय अबी केसरकर. आता सामना आलाय 1 बॉल आणि 2 धावांवरती. विजय कोणता संघ मिळवणार, पळचिल की देवळे? देवळे संघ. नक्कीच चांगली गोलंदाजी, चांगली करामत या षटकामध्ये पाहायला मिळाली, जिथं 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता होती. एक बॉल 2 धावांची आवश्यकता. कंपल्सरी तुम्हाला 2 धावा बनवायच्या आहेत. कोणता संघ? रेवाडी कोतवाल या संघासोबत खेळणार. 1 बॉल 2 धावांची आवश्यकता. नक्की शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आलाय. पळचिल आणि देवळे या 2 संघादरम्यान दोन्ही संघ जर पाहिले गेले तर समान ताकदीचे संघ आणि दोन्ही संघामध्ये चांगला खेळूंचा भरणा असा पहिला सामना नक्कीच खेळतायत दोन्ही संघ आणि जो संघ जिंकेल तो या स्पर्धेमध्ये थांबेल. 1 बॉल 2 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षण नक्कीच सजवले गेले. प्रत्येक क्षेत्ररक्षक नक्कीच चेंडू आपल्याकडे येतोय की काय, आपल्याकडे आला तर फेकायचा कसा, त्याला मात्र नक्कीच त्याला एकच धावेमध्ये थांबवायचं कसं पाहिलं जातं. कोळसकर एक्साइटेड पाहायला मिळतात. 1 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. प्रणय कदम हातात बॅट
हा चेंडू हवेत नक्कीच उडवला गेला. एक धाव तर घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा मात्र नक्कीच पूर्ण केल्या गेल्यात. विजय होत आहेत पळची हा संघ विजय पहिल्या सामन्यामध्ये. तर दोन्ही संघाचे कॅप्टन रेवडी कोतवाल आणि पळची. तर टॉस साठी पळची संघाचे कॅप्टन या. विक्रांत एंटरप्राइजेसचे ओनर हेमंत अलिमकर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या शुभास्ते आपण तसेच या इथे ग्रामस्थ देखील आहेत त्यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. टॉस करण्यासाठी या प्रणय या टॉस साठी प्रणय कदम. हॅलो घरी फोन करतो बापसाला मला मारणार शिवाय तुम्ही काय सांगू सांग आता. एक काम कर ना. हॅलो टॉस केला जातोय. हेड इज अ कॉल.
धावबाद होतोय तो संतोष. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला भेटतंय ते विकास याच्याकडून. कोतवाल संघाला मात्र जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय ते पलचेल संघाने. धावसंख्या होती ती संघाची 21 ऑन स्कोर कार्ड अर्थात 21 धावा. अभिजित जाधव याचा मात्र कौतुक करावं लागेल. केवळ 3 धावा 2 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी अभिजित जाधव याच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटते. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आज आपण या दिवामध्ये ज्या ठिकाणी 20 लाखाची मानाची स्पर्धा झाली होती, खार्डी चषक नावाची स्पर्धा होती ती, अशा मैदानामध्ये आपण आज चॅम्पियन्स ट्रॉफी पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची स्पर्धा आज आपण साजरी करतोय, हा सोहळा साजरा करतोय. सर्व आलेल्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांचं हार्दिक स्वागत, टेनिस क्रिकेटच्या टीमचं हार्दिक स्वागत. हा चेंडू मात्र थोडं पुन्हा मिसफील होताना पाहायला भेटतंय. साधा सोपा झेल होता परंतु स्क्वेअर लेग रिजन मध्ये मिसफील. 2 षटक या ठिकाणी संपुष्टात येते, 3 षटक या ठिकाणी संपुष्टात येते. 3 षटकात धावसंख्या येते 23 ऑन स्कोर का अर्थात 23 धावा. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येऊन 3 षटकाकर 23 धावा आपल्या धावपळकावर पाहायला भेटत आहेत. 4थं षटक चालू असताना आविष्कार जाधव गोलंदाजी मार्कवर पाहायला भेटतोय. तर डावखुरा फलंदाज स्ट्राईक एंड आपल्याला पाहायला भेटतोय राहुल. आविष्कार जाधव वेगवान पद्धतीचा हा गोलंदाज आहे. 23 चेंडू वेगवान पद्धतीचा होता परंतु मिडॉनच्या क्षेत्रात या चेंडूला ढकलून देण्यात आलाय. 1 धाव तर घेतली जाईल. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतो यशस्वी. 2 धावा तर घेतल्या जात आहेत. या 2 धावांनी धावसंख्या धावून पोहोचते ती 25 ऑन स्कोर कार्ड अर्थात 25 धावांवर. राहुल आणि अनिकेत अशी जोडी आपल्याला मैदानात पाहायला भेटते. 4थं आणि शेवटचं षटक आविष्कार जाधव याचं. मोठा प्रहार केलाय जरूर राहुल याच्या फलंदाजी परंतु प्रसाद जाधव त्या ठिकाणी येतोय आणि पुढचा पुन्हा एकदा मिसफील होताना पाहायला मिळतंय. झेल सुटला जातोय. 3 धावा तर या ठिकाणी अर्जित केला जातील. या 3 धावांनी धावसंख्या मात्र पुढे जाते. धावसंख्या होते संघाची हॅलो 28 ऑन स्कोर का अर्थात 28 धावा आपल्या धावपळकावर पाहायला भेटत आहेत. सायकलला अनिकेत बॅटचे एक जरूर घेतले दिनेश त्या ठिकाणी पुन्हा एकदा मिसफील होताना पाहायला भेटते. चेंडू थर्मल रिजन मध्ये ट्रॅव्हल होईल तोपर्यंत 3 धावा अर्जित केल्या जातील. या 3 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्या पुढे जाते. मित्रांनो धावसंख्या होते संघाची 31 ऑन स्कोर का अर्थात 31 धावा. शेवटच्या षटकाचा विचार केला तर पलचीर संघाकडून थोडस मिसफील होताना पाहायला भेटत आहे. जिथे 2 धावा किंवा 1 धाव अर्जित केली जात होती तिथे 3 धावा मिसफीलच्या स्वरूपात आपल्याला पाहायला भेटत आहेत.
हा चेंडू शरीराचा वेध घेणारा होता, परंतु पुन्हा एकदा त्याला 2-3 धावांसाठी अर्जित 1 धावांसाठी परावर्तित करण्यात आला आहे आणि एका धावाने पुन्हा एकदा धावसंख्या मित्रांनो पुढे जात आहे. धावसंख्या होते 32 ऑन स्कोर कार्ड, अर्थात 32 धावा. चांगली फलंदाजी करतोय तो राहुल आणि अनिकेत. वेगवान पद्धतीचा हा चेंडू होता, चेंडू हवेत जरूर आहे. गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. मिसफील्ड आणि मिसफील्ड पाहायला भेटते ती पलचिट संघाकडून. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन आविष्कार जाधव. मिसफील्डचं चित्र आपल्याला पाहायला भेटते ते पलचिट संघाकडून. धावसंख्येचा विचार केला तर 34 या आकड्यावर जाऊन पोहोचते. हा चेंडू वर जाऊ करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू हवेत आहे. त्या ठिकाणी डीप मधून खेळाडू येतोय जरूर. 2 धावा तर अर्जित केल्या जातील. 4 षटकांचा खेळाडू संपुष्टात येतो आणि 4 षटकाच्या धावसंख्या आहे ती कोतवाल संघाची 36 धावा. 37 धावांचं आव्हान असेल ते कालकाई नावला क्रिकेट संघ पलचिल या संघाला. 24 चेंडू आणि 37 धावा. यानंतरचा होणारा सामना परसोळे विरुद्ध बोरावडे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकसाठी समालोचन कक्षासमोर यायचं आहे. परसोळे विरुद्ध बोरावडे. चेंडूने 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. कशा प्रकारे या धावांचा पाठलाग केला जाईल पाहणं गरजेचं असेल. आपण पाहतोय चॅम्पियन्स ट्रॉफी पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा दिवाच्या या क्रीडा नगरीमध्ये हा सण आपण साजरा करतोय. येणाऱ्या कालावधीमध्ये पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मोठ्या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला भेटणार आहे. ही ताकद आहे असोसिएशनच्या कमिटीची, ही ताकद आहे इथल्या संयोजन भूमिकेची. 24 चेंडू आणि 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. कालकाई नावला क्रिकेट संघ पलचिल या संघाला. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघामध्ये मोठ्या ताकदीचे खेळाडू आपल्याला पाहायला भेटतात. अभिजित जाधव आता मात्र आपल्याला सलामी लगावताना पाहायला भेटतो. तर प्रणय कदम संघाचा कर्णधार पुन्हा एकदा आपल्या संघाची भूमिका खांद्यावर घेऊन मैदानात दाखल होतोय. सलामीची जोडी अभिजित जाधव प्रणय कदम. 24 चेंडू आणि 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. रेववाडी कोतवाल सुद्धा संघ हार मानणारा नाहीये, कारण की मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांनी सुद्धा विजेतेपद साकारताना आपल्याला पाहायला भेटलंय. चॅम्पियन्स ट्रॉफी टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण संपूर्ण महाराष्ट्रभर लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय. ही स्पर्धा महाराष्ट्रभर पोहोचले, प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचले, प्रत्येकाच्या मनापर्यंत जाऊन पोहोचले. चोवीस चेंडू आणि 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय राहुल.
24 चेंडू आणि 37 धावा. काय घडेल मैदानात पाहणं गरजेचं असेल. चेंडू आणि 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाहणं गरजेचं असेल कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. धावसंख्येच्या सरासरीचा विचार केला तर 9.25 धावसंख्या बनवायची आहे. लेट्स प्ले पंच सामना सुरू करतायत. चेंडू 37 धावा. चॅम्पियन्स ट्रॉफी हा चेंडू वेगवान पद्धतीचा होता. शरीराचा वेध घेणारा होता परंतु पॉइंट रिझन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल करण्यात आलाय. एक धाव तर अर्जित केली जाईल. या एका धावाने धावसंख्येचा श्री गणेश होतोय तो पलचिल या संघाचा. सदतीस धावांच्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अभिजित हा चेंडू पुन्हा एकदा वेगवान पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडस दिशा बदलताना पाहायला भेटतोय. येतोय डॉट बॉल. कोणती धाव या चेंडूवर प्राप्त होताना पाहायला भेटत नाही. राहुल सुद्धा चांगल्या ताकदीचा आणि चांगल्या वेगवान पद्धतीचा हा गोलंदाज. सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याची गोलंदाजी ही आपल्याला चांगल्या स्वरूपाची पाहायला भेटते. आलेल्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांचं हार्दिक स्वागत. कमिटीचे संपूर्ण सदस्य आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. या चेंडूवर घडतंय काय पाहणं गरजेचं असेल. हा चेंडू त्यांचं वाईड घोषित करतायत, दंडित करतात आणि वाईड आणि 22 अशी धावसंख्या मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला भेटते. एकूण 2 धावा अतिरिक्त स्वरूपात आपल्याला पाहायला भेटतील. त्या धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 या आकड्यावर. मोठा प्रहार केलाय जरूर. दरम्यान विधानमध्ये चेंडू ट्रायल होईल तोपर्यंत चेंडू जातोय सीमा रेषा पार येतोय. हा खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावा. 4 धावांनी धावसंख्या मात्र पुढे जाते. मोठा प्रहार केलाय जरूर. दरम्यान विधानमध्ये चेंडू ट्रायल होईल तोपर्यंत चेंडू जातोय. यानंतरचा होणार सामना बोरावडे विरुद्ध परसोळे. त्याला दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकसाठी समालोचन कक्षासमोर यायचं आहे. तीन चेंडू आणि 7 धावा आपल्या धावफलकावर पाहायला भेटतात. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. सरळ दिशेने चेंडू ट्रॅव्हल केलाय. चेंडू जातो दन 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 सीमा रेषा पार येतोय. पुन्हा एकदा कणकणीत दणदणीत चौकार. 4 धावांनी पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. सरळ दिशेने चेंडू ट्रॅव्हल केलाय. चेंडू जातो दन दन दन. धावसंख्येच्या संघाची 11. या ठिकाणी पोलादपूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय खजिनदार सुनील दादा तेकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आज ते आपल्याला इन ऍक्शन आपल्या संघाकडून पाहायला भेटणार आहेत. प्रणय कदम मात्र आपला जलवा दाखवतोय सामन्यामध्ये. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होतोय काही अंशी यशस्वी परंतु त्यांचा न चेंडू देत आहेत.
या ठिकाणी कोणवी विभागाचे अध्यक्ष रतीदादा खराडे यांनी या सामन्याचा नाणेफेक करा असं मी त्यांना विनंती करतो. फ्री हिटचा हा चेंडू असेल याची नोंद घ्यायची आहे. धावसंख्या मात्र पुढे जाते. धावसंख्या होते 31 स्कोर कार्ड. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पॉईंटच्या रिझन मध्ये पुन्हा एकदा चेंडूला ट्रॅव्हल करण्यात आलाय, पाठवण्यात आलंय. एका धावाने धावसंख्या होते 14 ऑन स्कोर कार्ड. त्यात 14 धावा. सुनील दादा भुतेकर असोसिएशनचे खजिनदार आज आपल्याला इन ऍक्शन पाहायला भेटणार आहेत. संघाची कर्णधाराची भूमिका साकारताना पाहायला भेटतात. प्रणय कदम सायकल पुन्हा एकदा चांगला फटका. मराठच्या रिझन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल करण्यात आलाय. एक धाव तर अर्जित केली जाईल. एका धावाने धावसंख्या मात्र पुढे जात आहे. धावसंख्या होते 15 या आकड्यावर. एकेरीने दुहेरीने धावसंख्या मात्र चालू ठेवली ते या दोन्ही फलंदाजाने. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येऊन धावसंख्या होत्या संघाची 15 अर्थात 15 ऑन स्कोर कार्ड. येणाऱ्या 18 चेंडूने 22 धावांची गरज. 18 चेंडूने 22 धावांची गरज. पहिल्या षटकाचा विचार केला तर राहुल याची गोलंदाजी थोडीशी महागडी आपल्याला पाहायला भेटली. 18 चेंडू आणि 22 धावांचा पाठलाग करायचा आहे. अभिजित जाधव, प्रणय कदम, ताकदीची ही जोडी आपल्याला मैदानात पाहायला भेटते. ऋतुज जाधव आणि समीर जाधव यांचे मात्र आज आपल्याला उपस्थिती या ठिकाणी पाहायला भेटत नाही संघांमध्ये. ऋतुज जाधव हे आपल्या वैयक्तिक कामासाठी दुबईमध्ये स्थायिक झाले. ते सुद्धा या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. आपल्या संघासाठी शुभेच्छा देत आहेत. चेंडू आणि 22 धावा. नवीन गोलंदाज मैदानात सज्ज होतोय मनोहर. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न परंतु येतो डॉट बॉल. प्रणय कदम याला मात्र थांबवण्यात आलंय. नंतर 2 हा समांतर करतायत. वाईट चेंडू घोषित करतायत. अवांतर धावसंख्या धावपलकर आपल्याला वाढताना पाहायला भेटते. धावसंख्या होत्या संघाची 16 ऑन स्कोर कार्ड अर्थात 16 धावा. यानंतरचा होणार सामना बोरावळे विरुद्ध परसोळे आणि बोरावळे संघाने नाणेफेक जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. हा चेंडू मोठा प्रहार केलाय. जरूर चेंडू जातो दणदण सीमारेषा पार येतोय खणखणीत दणदणीत चौकार. त्यांना रिझन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलंय 4 धावांसाठी. प्रणय कदम मात्र चांगली फलंदाजी करतो. आपल्या संघासाठी कर्णधाराची भूमिका साकारत हा चेंडू मोठा प्रहार केलाय. जरूर चेंडू जातो दणदण सीमारेषा पार. आपल्या संघासाठी धावसंख्या 4 ने पुढे जाते. धावसंख्या होत्या संघाची 20 ऑन स्कोर कार्ड अर्थात 20 धावा आपल्या धाव फलकावर पाहायला भेटतात. पुन्हा एकदा चांगला फटका
परंतु चेंडू जाईल हुलकावर देऊन क्षेत्ररक्षकाला सीमा रेषा पार. पुन्हा एकदा येतोय खणखणीत दंड. पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु चेंडू जाईल हुलकावर देऊन क्षेत्ररक्षकाला सीमा. वैयक्तिक 4 चौकार त्याच्या फलंदाजीत आपल्याला पाहायला भेटत आहेत. 13 धावांची गरज. येणारे चेंडू मात्र पंधरा चेंडू आणि 13 धावांची गरज. प्रणय कदम स्वीच केलाय आणि यशस्वी सुद्धा झाला. चेंडू जातो दन 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 सीमारेषा पार. येतोय हा खणखणीत दणदणीत चौकार. स्वीच केलाय आणि यशस्वी सुद्धा झाला. चेंडू जातो दन दन दन. चांगली फलंदाजी करतोय. धावसंख्या धावून पोहोचते ते संघाची 28 ऑन स्कोर कार्ड अर्थात 28 धावा. मनोहर याच्यावर मात्र प्रहार प्रहार आणि प्रहार सुरू केलाय. हा चेंडू मात्र दांडी गोल बत्ती गोल या ठिकाणी त्रिफला जित होतोय प्रणय कदम. परंतु आपलं काम आपली जबाबदारी त्याने पूर्णत्वाला आणून ठेवलेली आहे. चांगली फलंदाजी प्रणय कदम. तर मात्र प्रहार प्रहार आणि प्रहार सुरू केलाय. हा चेंडू मात्र दांड. तंबूच्या आश्रयाला परत त्यांना पाहायला भेटतोय. अध्यक्ष चषक या स्पर्धेत सुद्धा 3 चेंडू आणि 3 षटकार जेव्हा संघाला गरज होते तेव्हा मारले होते. चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये 3 चौकार सुद्धा त्याच्या फलंदाजी पाहायला भेटतात. वैयक्तिक 23 धावांची खेळी करून प्रणय कदम 10 चेंडू आणि 23 धावा. नवीन फलंदाज मैदानात सज्ज होतोय अलंकार जाधव. 37 धावांचा पाठलाग करायचा. अजून 9 धावांची गरज असेल ती सामना जिंकण्यासाठी पलटील संघाला. मनोहर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. अलंकार जाधव स्ट्राईक एंडला पाहायला भेटतोय. मागील सामन्याचा सामनावीर. हा चेंडू शर्यतीचा वेध घेणार होता. लेग स्लिप मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलंय. चांगली क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी परंतु 1 धाव अर्जित केली जाईल आणि एका धावाने धावसंख्या मात्र धाव पोहोचते 29 ऑन स्कोर कार्ड अर्थात 29 धावा. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय मित्रांनो. 12 चेंडू आणि येणारे 7 धावांची गरज पलतील संघाला. बारा चेंडू आणि 8 धावांची गरज. यानंतर होणारा सामना बोरावळे विरुद्ध परसुळे आणि नाणेफेक जिंकून बोरावळे संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. त्या दोन्ही संघांनी सुद्धा तयार राहायचं असे त्यांना विनंती असेल. 12 चेंडू आणि 8 धावांची गरज. कोतवाल रेवाडी हा संघ सुद्धा सामना शेवटपर्यंत सोडणार नाहीत कारण की ताकदीचे गोलंदाज सुमित आणि सुजित यांची गोलंदाजी अजून बाकी आहे. परंतु अभिजित जाधव हे वादळ अजून मैदानात सज्ज आहे. मोठमोठ्या व्यावसायिक संघांकडून खेळण्याचा बहुमान या खेळाडूकडे आहे. महाराष्ट्रातील नामांकित स्पर्धा खेळण्याचा सुद्धा बहुमान अभिजित जाधव याच्या अनुभवात म्हणजे आपल्याला पाहायला भेटतो. अलंकार जाधव स्ट्राईक एंडला तर नॉन स्ट्राईक एंडला अभिजित जाधव. तर गोलंदाजी मार्कवर कोतवाल एक्सप्रेस सुमित वाघमारे. 12 चेंडू आणि 8 धावा.
हा चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू पहिल्या चेंडूवर अलंकार जाधवला रोखण्यात यश आलंय. येतो डॉट बॉल. बॉल कापू नको, बिंदास खेळ. वैभव 11 चेंडूने 8 धावांची गरज आहे. अकरा चेंडूने 8 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा वेगवान पद्धतीचा चेंडू होता, परंतु चांगलं रनिंग बिटवीन पाहायला भेटतं. एक धाव अर्जित केली जाईल. एका धावाने धावसंख्या धावून पोहोचते ती 30 या आकड्यावर. समालोचन कक्षाच्या बाजूला जे संघ बसले असतील त्यांनी कोणत्याही अपशब्दांचा वापर करू नये असं सर्जन कमिटीकडून आपल्याला सूचित करण्यात येत आहे. नाहीतर आपल्याला दंडित केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण आहे याची नोंद घ्यायची आहे. अभिजित जाधव मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवे झेलची संधी, परंतु थोडस मिसफील होताना पाहायला भेटत आहे. बॅटची एज जरूर घेतली होती. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 ऑन अ स्कोर कार्ड, अर्थात 31 धावा. जिंकण्यासाठी अजून 6 धावांची गरज. अलंकार जाधव हा चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवे झेलची संधी. एक चांगला झेल या ठिकाणी टिपला जातोय. अलंकार झेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला. अलंकार जाधव हा चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवे झेलची संधी. एक चांगला झेल या ठिकाणी. अंकुश रोखण्याचा त्याचा प्रयत्न मात्र कुठेतरी यशस्वी होताना पाहायला भेटतोय. 6 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी पलचेल संघाला नवीन फलंदाज मैदानात सज्ज होतो आविष्कार जाधव. बॉल फिरवतो, उभा राहून खेळ, 2 सिंगल येऊ दे, चालेल. 8 चेंडू आणि 6 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी पलचेल या संघाला. आठ चेंडू आणि 6 धावा. समालोचन कक्षाच्या बाजूला जे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल की कोणताही आवाज आणि कोणताही गोंगाट करायचा नाहीये. वारंवार सूचना द्याव्या लागतात, नाहीतर आपल्या संघाला दंडित केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. दरम्यान डिझेलमध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं. एक धाव तर अर्जित केली जाईल, परंतु दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय यशस्वी. अभिजित जाधव चाणक्य नीती आपल्याला साधताना पाहायला भेटतोय. या 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते मित्रांनो 33 या आकड्यावर. 33 ऑन स्कोर कार्ड, अर्थात 33 धावा आपल्या धावपळकर पाहायला भेटत आहेत. 4 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. हा चेंडू पुन्हा एकदा वेगवान पद्धतीचा. अभिजित जाधव याला मात्र रोखण्यात यश आलंय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय आणि 3 षटकाखेर धावसंख्या ती संघाची 33 धावा. येणारे 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. पुन्हा एकदा सामना रंगात आलाय. 6 चेंडू आणि 4 धावा. मागील सामन्यात सुद्धा हेच चित्र पाहायला भेटलं होतं. पलचील आणि देवले अ या संघांमध्ये, परंतु शेवटच्या चेंडूवर विजय प्राप्त केला तो पलचील संघाने. परंतु या सामन्यात काय घडतंय काय बिघडतंय पाहणं गरजेचं असेल. येणारे 6 चेंडू आणि 4 धावा. सुजित वाघमारे हा सुद्धा खेळाडू वेगवेगळ्या पद्धतीचा गोलंदाज आहे. व्हेरिएशन सुद्धा याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. 6 चेंडू आणि 4 धावा.
6 चेंडू आणि 4 धावांची गरज. पलचेल की कोतवाल, कोतवाल की पलचेल असा प्रश्नचिन्ह मात्र येणाऱ्या 6 चेंडू मध्ये आपल्याला उपलब्ध होताना पाहायला भेटेल. परंतु उत्तर काय भेटेल हे मात्र येणारे 6 चेंडू ठरवतील. स्ट्राईकला आविष्कार जाधव तर नॉन स्ट्राईकला अभिजित जाधव. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. त्याला सामना सुरू करून घ्यायचा आहे. टीम मीटिंग कोणत्याही प्रकारची साधायची नाहीये. वारंवार सूचना द्याव्या लागतात याची नोंद घ्यायची आहे. आपल्याकडे कालावधी अतिशय कमी स्वरूपाचा आहे याची दखल घ्यायची आहे. येणारे 6 चेंडू आणि 4 धावा. एक फक्त कोणातरी डोक्यावरून काढायचंय तुला. डबल आला मॅच आली. 6 चेंडू आणि 4 धावा. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन चॅम्पियन्स ट्रॉफी. वेगवान पद्धतीचा चेंडू त्याला ढकलून गेला. 111 मध्ये चेंडू जातो. दम 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 सीमारेषा पार येतोय. खणखणीत